وقال الملك إني أرى 7 بقرات سمان يأكلهن 7 عجاف و7 سنبلات خضر وأخر يابسات يا أيها الملأ أفتوني في رؤياي إن كنتم للرؤيا تعبرون قالوا أضغاث أحلام وما نحن بتأويل الأحلام بعالمين وقال الذي نجا منهما وادكر بعد أمة أنا أنبئكم بتأويله فأرسلون يوسف أيها الصديق أفتنا في 7 بقرات سمان يأكلهن 7 عجاف و7 سنبلات خضر وأخر يابسات لعلي أرجع إلى الناس لعلهم يعلمون قال تزرعون 7 سنين دأبا فما حصدتم فذروه في سنبله إلا قليلا مما تأكلون ثم يأتي من بعد ذلك 7 شداد يأكلن ما قدمتم لهن إلا قليلا مما تحصنون ثم يأتي من بعد ذلك عام فيه يغاث الناس وفيه يعصرون. आणि बादशाह म्हणाला की मी स्वप्नात काय पाहतो की 7 लठ्ठ गायी आहेत ज्यांना 7 दुबळ्या गायी खाऊन टाकतात आणि धान्याची 7 कणसं हिरवी आहेत तर दुसरी 7 कणसं सुकलेली आहेत. हे दरबारी लोकांनो, जर तुम्ही स्वप्नांच्या अर्थाबाबत काही सांगू शकत असाल तर माझ्या या स्वप्नाचा खुलासा सांगा. दरबारी लोक म्हणाले, मनात विचारांचा गोंधळ झाल्यानं असं झालं असेल आणि आम्ही अशा स्वप्नाच्या खुलाशाबाबत काही जाणत नाही. कैदखान्यातील 2 कैद्यांपैकी ज्याची सुटका झालेली होती आणि त्याला फार काळानंतर युसुफची आठवण आली, तो लगेच म्हणाला की मी तुम्हाला या स्वप्नाचा खुलासा आणून देऊ शकतो. मला कैदखान्यात जाण्याची परवानगी दिली जावी. कैदखान्यात पोचल्यावर त्यानं हजरत युसुफला हाक मारली, हे माझ्या खऱ्या मित्रा, आम्हाला एका स्वप्नाचा खुलासा सांगा की 7 गायी खूप तंदुरुस्त आणि लठ्ठ आहेत आणि त्यांना 7 दुबळ्या अशक्त गायींनी खाऊन टाकलं आणि 7 कणसं आहेत अगदी हिरवी आणि दुसरी 7 कणसं सुकून कोरडी झालेली. तुम्ही या स्वप्नाचा अर्थ सांगा यासाठी की लोकांजवळ लवकर जाऊन मी सांगावं की त्या लोकांनाही माहीत व्हावं. युसुफ यांनी हे ऐकून स्वप्नांचा खुलासा असा सांगितला की तुम्हाला 7 वर्षापर्यंत खूप मेहनतीनं शेतीवाडी करणं आवश्यक ठरेल. मग तुम्ही धान्याची जी कापणी कराल ते कणसाच्या रूपात जमवून ठेवा, परंतु खाण्याकरता जेवढं लागेल ते थोडं थोडं वापरत राहा. मग त्यानंतर 7 वर्ष फार कठीण येतील ज्यात फार मोठा दुष्काळ पडेल आणि असंही होऊ शकतं की पहिल्या 7 वर्षात जे धान्य तुम्ही साठवून ठेवलं असेल नंतरची 7 वर्ष जी अन्नाच्या भयंकर टंचाईची असतील तो सर्व साठा खाऊन फस्त करून टाकाल. मात्र मधल्या काळात काही शिल्लक ठेवाल तर गोष्ट वेगळी. मग त्यानंतर 1 वर्ष असं येईल ज्यात लोकांची याचना कबूल केली जाईल आणि फार चांगला पाऊस पडेल ज्याच्या उत्पन्नात लोक खूप रसही काढतील.